महाराष्ट्रातली एक अशी जागा जिथे एक नाही तर 7 धबधबे एकत्र आहेत. नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर हा आपण एक ट्रायबल ब्लॉग म्हणजे रेनी सीझन चालू आहे तर एक धबधबा तर आपला ह्या सीझनमधला व्हायलाच पाहिजे. तर तसंच आपले हे 7 धबधबे एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील हा सवतकडा म्हणजे पावसाळ्यात सुंदर आहे आणि हो इथे पण 7 धबधबे एकत्र आपल्याला बघायला मिळतात. तर 7 धबधबे आपल्याला एकत्र बघायला मिळतात, त्यामुळे या ठिकाणाचं किंवा त्या धबधब्याचं नाव सवतकडा आहे. तर जंगलातून येणारा हा रस्ता, त्यानंतर लागणारं हे सागवानचं जंगल म्हणू शकता किंवा थोडासा भाग आहे इथं सागवानांच्या या झाडांचा. कोल्हापूरपासून फक्त 45 किलोमीटर वर आपल्याला गारगोटी गावात हा हा इतका सुंदर. तर शहराचा उन्हात इथे अजिबात नाही, फक्त निसर्ग शांती आणि हे मस्त असे कोसळणारे मंदिर. तर इथे काही धबधबे एकदम उंचावरून कोसळतात, तर काही फक्त शांतपणे वाहतात आणि पाणी सुद्धा इतकं थंड आणि स्वच्छ की मन आणि आपलं शरीर सुद्धा दोन्ही धुवून टाकतं एकदम. तर तुम्ही बघू शकताय आणि नक्कीच तुम्ही या पावसाळ्यात या सवतकडा धबधब्याला भेट देऊ शकता. इतका सुंदर आणि छान अनुभव आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आणि एकदम मनाला आपल्याला भावेल असाच हा धबधबा आहे. तर पाऊस असल्यामुळे रस्ता थोडासा असतो, त्यामुळे थोडंसं सांभाळून चालावं लागतं, पण ठीक आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंद देणाऱ्या गोष्टी इथं आहेत, आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्यानंतर चालायची पण आपली कॅपॅसिटी थोडी जास्त पाहिजे. इथं आपल्याला इतके धबधबे बघायला, सगळे धबधबे जवळजवळ आहेत, पण एक धबधबा किंवा 2-3 धबधबा थोडासा गॅप आहे, आपल्याला चालायचं. त्यानंतर इथं आपल्याला झिपलाईन सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणि प्रत्येक ठिकाणावरून जाताना मस्त असा ह्या वाहत्या पाण्याचा आवाज. जर तुम्हाला खरंच या खऱ्या निसर्गाला जवळून पाहायचं असेल तर एकदा नक्की या सवतकड्याला भेट द्या. तर इथे मी तुम्हाला काय सांगण्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला समोरून प्रत्यक्षात हा अनुभव घ्याल तर तुम्ही खरंच एकदम समाधानी असाल. त्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी 7 धबधबे आणि वेगळं त्याचं रूप आहे. तर खरंच खूप छान आहे. तर ज्यांना मस्तपैकी भिजायला वगैरे आवडतं, म्हणजे धबधब्याच्या तिथं मध्ये जाणं हे फक्त आहे, पण आपण बघू शकता आता व्हिडिओमध्ये. फिक्स करा, पण नक्की या धबधब्याला भेट द्या. हा धबधबा तर जिथं आपण पार्किंग करतो गाडी तिथून आपल्याला मला वाटतं 2 ते 3 किलोमीटर आत आपल्याला हा मेन जो धबधबा आहे सवतकडा धबधबा, तिथं आपल्याला पायी चालत जावं लागणार आहे. आणि त्यानंतर त्याच्या थोड्याशा अंतरावरच म्हणजे थोडे असे धबधबे आहेत ते आपल्याला बघायला मिळते. तर आम्ही काय केलं तर पहिला आम्ही हा सवतकडा धबधबा सोडून सर्व धबधबे पहिल्यांदा बघितले आणि त्यानंतर ते सगळे धबधबे बघून झाल्यानंतर शेवटला म्हणजे ते 2 ते 3 किलोमीटर चालत जाऊन आम्ही हा सवतकडा धबधबा बघितला. तोपर्यंत पूर्ण कॅपॅसिटी संपलेली, त्यामुळे मी जास्त ते सवतकड्याच्या काही क्लिप तर थोडंसं तर मी दुसरे जे धबधबे पूर्णपणे क्लिप घेतलेले तर तुम्ही बघू शकता ते व्हिडिओमध्ये. आणि सगळे धबधबे एकदम सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत. त्यानंतर इथं झिपलाईन सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकताय. चला तर मग मस्त असा हा आपला 1 डे ट्रिप झालेली आहे सवतकडा धबधब्याची. खूप सुंदर नेचर
आणि रोडसुद्धा खूप चांगला आहे, त्यामुळं कमी वेळेत आपण ही भरपूर धबधबे बघू शकतो. त्यामुळे नक्कीच या धबधब्याला तुम्ही भेट देऊ शकता. कोल्हापूरपासून फक्त 45 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. तर पावसामुळे नेचर तर एकदम छान खुललेलं आहेच. तर ह्याच आपण झाडींमधून मस्त असा प्रवास करत करत, तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही असा हा प्रवास करत करत आपण मस्त असं ह्या धबधब्यांचा आनंद घेतलेला आहे. त्यानंतर थोडंफार काही खाल्लेलं आहे आणि रात्री मस्त असा ह्या जेवणाचा आस्वाद घेऊन आपण परतीच्या वाटेवर लागलेलो आहोत. चला तर कसा वाटला हा सवतकडा धबधब्याचा पूर्ण व्हिडिओ नक्की सांगा. त्यानंतर मी आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओचे शॉर्ट्ससुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.